पाय जाम झाला डायरेक्ट वेळ डब्यावर बसून बसून टोचत होता तो डब्बाला खाली डोंगणाला. गाईस आज तुमच्या भावाने मारलेला आहे बुलेट कट. काय हा नाद नाद कुळाय. सो गाईस पत्र्याचं काम आता चालू झालेलं आहे. हे गाईस तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस सकाळी सकाळी एकदम खतरनाक काम लागून गेलेलं आहे. ते पण काम कोणतं माहिती का, पाणी भरायचं घरात. आपलं झालं धन्य आहे, काही खरं नाही नाही का. पाईप लावलेलं आहे गाईस आणि हे बघा पाणी भरायचं काम चालू आहे इकडे. दिसलं का आत्ताशी 3च बादल्या भरलेल्या आहे. झालं धन्य आहे, काही खरं नाही. चला गाईस आता पाणी बिणी भरून घेऊ, त्यानंतर मग नाश्ता करून गोळ्या घेऊ, मग लोकेशन लावू कामाचं काय आज. तर आता आपण निघालेलो आहे फायनली आपल्या कामासाठी. म्हणजे कॉल वगैरे केले त्यानंतर कळालं का आपल्याला 3-4 कंपनीमध्ये जायचं आहे नाही का आज. म्हणजे आता आपण चाललेलो आहे गाईज सर्वात पहिले सातपूरला आपल्याला गाईज 2 कंपन्यांमध्ये बिल द्यायचे. त्यानंतर नाशिक ऑक्सिजनला आपल्याला काही CO2 आहे ते पण टाकायचे टेस्टिंग आणि रिफिलिंगसाठी. आणि तिथून त्यानंतर मग गाईज आपण जाणार आहे आंबडला एका कंपनीमध्ये बिल द्यायचं. मग आपण जाऊ नाशिक रोडला कशासाठी जाणार आहे ते नंतर सांगा तुम्हाला. गाईज आता आपलं आहे ना सातपूर आणि आंबडचं पूर्ण काम झालेलं आहे. आणि गाईज आज माहिती का आंबडला आपण एक महत्वाच्या कामासाठी आलो होतो. म्हणजे विषय असा होता का आपले जे रिफिलिंगचे जे स्टिकर वगैरे असते त्यानंतर मेंटेनन्सचे स्टिकर ते संपलेले होते आणि फायनली आज स्टिकर आपल्याला बनवून भेटलेले. हे बघा हे रिफिलिंगचे गाईज आणि हे बघा हे टेस्टिंगचे. एवढे भारी बनवले आहे ना, म्हणजे असं समजा गाईज की याच्यानंतर आहे ना, म्हणजे आता ते दरवेळेस काय होतं आपण काढायला जायचो ना तर ते निघत नव्हते नाही का, फाटून जायचे. तर आता डायरेक्ट असे प्लॅस्टिक वाणी आहे नाही का, प्लॅस्टिक कसं असतं तसं आहे. म्हणजे ते निघतील पण स्टिकर नाही का. म्हणजे 1 नंबर बनलेले, काही विषय नाही आता. आणि कमीत कमी 5-6 वर्ष झालतील एवढे तर असतील माझ्या अंदाजे. गाईज आपण नाशिक रोडला आहे ना एका साईटवर आलो होतो. आपल्याला काहीतरी 80 स्प्रिंकलर लावायचे होते. हे बघा ही बिल्डिंग आहे नाही कधी, स्प्रिंकलर गाडीत ठेवलेले आहे. तर लावायला गेलो होतो, बट विषय असा आला कमीत कमी 12-13 फूट हाईट आहे. त्याच्यासाठी घोडाच आणावं लागणार आहे. तर आता घरी जाऊन सगळ्या स्प्रिंकलरला एकदाच आहे ना आपण टेपलॉन मारून घेऊ. म्हणजे घोडा पानं आणि स्प्रिंकलर घेऊन यायचे, दणादण टाईट करायचे. म्हणजे 2 तासाचं काम पटापट करून मोकळं होऊन जाईल. गाईस आज तुमच्या भावाने मारलेला आहे बुलेट कट. काय हा नाद कुळाय तुमच्या भाऊचा. डायरेक्ट नाद नाही करायचं. नाद अशी खतरनाक कटिंग करून टाकली ना हायला. पुढचं बोलला असतं पण जाऊ दे. आलेले गोडाऊनला आणि आता जे काही सगळे स्प्रिंकलर होते त्या सगळ्या स्प्रिंकलरला आहे ना आपण आता सगळे टेपलॉन वगैरे लावून घेऊ. म्हणजे टेन्शन नाही. आणि इकडं काम पण काय चालू आहे माहिती का, अजून कामच नाही चालू केलं असं काम चालू आहे. कालचे तेवढे पत्रे आता ते म्हणते येतील 4ला आणि मग काम चालू करतील. बघू तर आपण पण आपलं हे काम करून घेऊ ना कसं. आता जेवढे पण स्प्रिंकलर होते सगळे आता लावून, जे टेपलॉन होते ते लावून झालेले आहे बघा. असे 80 स्प्रिंकलर आहे. 80 पाय जाम झाला डायरेक्ट वेळ डब्यावर बसून बसून टोचत होता तो डब्बाला खाली डोंगणाला. तर पत्र्याचं काम आता चालू झालेलं आहे बघा. कटिंग करून खतरनाक इकडचे झाले 3 रूमचे बाकी आहे नाही का, आता ते पण होतील आज. मस्त आता घरी आलेलं आहे तुमचं भाऊ आणि मस्त फ्रेश वगैरे झाला. मस्त जॅकेट बिकेट, कारण बाहेर थोडीशी थंडी आहे नाही का. आणि आपली हॅकी तर माहितीच आहे बघा, ही अशी नाटके करणारी हॅकी. चला गाईस आता जेवण करायला बसू, जाम भूक लागते गाईस. मस्त जेवायला 1 नंबर आहे आज आपल्याला. काय माहिती का, कांदा चपाती पाव, सकाळची भाजी आणि आत्ताची भाजी. ही भाजी आहे ढोबळी मिरचीची आणि ही भाजी आहे मस्त आलू और बैंगन की सब्जी. तर चला गाईस आता जेवण करू.
कारण मला भूक लय खतरनाक लागली. गाईज आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे पद्धतशीर. जातो मस्त चक्कर मारतो, त्यानंतर घरी येतो आणि मग आपल्याला बसायचं एडिटिंगसाठी. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. जय महाकाल.